अकोले तालुक्यामधून जी काही नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे तिचा मार्ग बदलण्याचं समजलं जात आहे, तर त्या विरोधात आणि अकोले तालुक्याच्या मागणीसाठी अगस्त्य हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल, त्याचबरोबर अभिनव पब्लिक स्कूल या सर्व तालुक्यातील जे काही तालुक्यातील म्हणजे शहरातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या वतीनं एक पाठिंब्यासाठी एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तो मोर्चा फक्त हक्कासाठी आपल्या मागणीसाठी होता आणि त्या निमित्तानं पोस्टामध्ये मुख्यमंत्री महोदयांसाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी किंवा केंद्रीय रेल्वे मिनिस्टरांसाठी, पंतप्रधानांसाठी आणि पालकमंत्र्यांसाठी पत्रव्यवहार त्यांनी केला आहे आणि त्या पत्रातून मागणी केली की आमच्या तालुक्याच्या दृष्टीने ही रेल्वे का पाहिजे. आणि तसा तो हक्क पण आहे, कारण नैसर्गिकरित्या जो पहिला सर्वे झाला होता तर तो नाशिक, सिन्नर, त्याच्यानंतर अकोल्याची सरहद्द, संगमनेर सरहद्द आणि आळे फाट्यापासून पुढं तो पुण्याला रेल्वे मार्ग जाणार होता. पण अलीकडच्या काळामध्ये तो बदलून डायरेक्ट शिर्डीला नेला जातो आहे. तर मला वाटतं पुण्यावरून पुणतांबा झाला आहे तो. एवढा वळणाचा रस्ता आणि कमी अंतरात रेल्वे न्यायची आहे, तर मला वाटतं हे धोरण कुठंतरी एकमेकाशी जुळतं नाही. आणि म्हणून अकोल्यातील विद्यार्थ्यांच्या वतीनं, नागरिकांच्या वतीनं आज विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी पोस्टांमधून पत्र टाकून आव्हान केलं आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णवजी नक्कीच याला प्रतिसाद देतील ही अपेक्षा आहे. आणि उद्या मंगळवारी प्रांत कार्यालयावरती अकोले, संगमनेर हे सगळे बाजारतळावरती इथले अकोलेकर जमणार आहे, तालुक्यातील जनता, आणि सकाळी 10 वाजता जमून संगमनेरच्या दिशेनं जाणार आहे. मला वाटतं प्रांत कार्यालयातही तिथून हा आमचा संदेश पुढं जाईल. त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त मायबाप जनतेनं जमायचं आहे. खरं तर अकोल्यातील शहरातील जनतेचं मनापासून धन्यवाद मानतो की आज तर सगळे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. उद्या मला वाटतं शहर स्वतःहून बंद करण्यात आले आणि सगळे येणार आहेत. मी आव्हान करतो या निमित्तानं अकोले तालुक्यातील त्याचबरोबर संगमनेरतील जी कोण मायबाप जनता आहे, ज्यांची अपेक्षा आहे की ही संगमनेर अकोल्यातून पुढं रेल्वे आळे फाट्याच्या दिशेनं जावी अशी अपेक्षा आहे, तर त्या सगळ्यांनी ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नाही, सरकारकडे मागणी करण्यासाठी, सरकारला जाणीव करून देण्यासाठी आहे की आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत आहे. मला वाटतं याआधी पण आपण शहापूर अकोले मार्गे शिर्डी रेल्वेचं आपण मागणी केलेली आहे. मला वाटतं त्यानिमित्तानं त्या पण याची मागणी मी पण अधिवेशनामध्ये तिथं पायऱ्यांवरती आंदोलन पण केलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मी पत्रव्यवहार पण केला आहे. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला आहे. आज मी सत्यजित तांबे आमदार साहेबांना जेव्हा भेटलो, त्यांनी जाहीर एकदा एका लग्न समारंभामध्ये जाहीरपणानं अकोल्याबरोबर आम्ही पण आहोत, आमची पण मागणी आहे की संगमनेरमधून रेल्वे जावी तशी अकोल्यातूनही जावी असं त्यांनी ठामपणानं सांगितलं आहे. मला वाटतं अमोलजी खताळ त्यांच्या सुविद्य पत्नी मला भेटल्या, त्यांनाही मी आव्हान केलं आहे की उद्या ह्या आंदोलनामध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. हे आंदोलन कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्या सरकारच्या विरोधात नाही, हे मागणीसाठी आंदोलन आहे. आणि मला वाटतं त्यानिमित्तानं आज सर्वपक्षीय नेते मंडळी इथं उपस्थित आहेत. नोकरदार बऱ्या प्रमाणात आले होते आणि विशेष करून शाळेचे विद्यार्थी आले होते की जे शिक्षक वृंद होता. आणि विद्यार्थ्यांचं मला कौतुक याच्यासाठी आहे की आज त्यांना काही घेणं देणं नाही, कोण पुढारी कोण राजकारणी, त्यापेक्षा त्या बालमायानात जे काही भावना आहेत की आमच्या तालुक्यातून पण रेल्वे गेली पाहिजे, आम्हाला पण प्रगती आमच्या तालुक्याची झाली पाहिजे, उद्याचा अकोले तालुका याहीपेक्षा सुंदर झाला पाहिजे, व्यवसाय उद्योगाला चालना भेटली पाहिजे, या सगळ्या भावना घेऊन त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं. मी अशी सहजच्याला 10-20 पत्र चालता चालता वाचली, तर ती पत्र काही कुणीतरी शिक्षकांनी सांगावी लिहावी असं नाही, त्यांच्या मनात जसा एखादा निबंध लिहिला जावा तसा रेल्वेच्या मागणी संदर्भात त्यांनी पत्र लिहिलेत. मला वाटतं हे आंदोलन अजून चिडू नये किंवा याला वेगळं वळण भेटू नये. त्यामुळं राज्यकर्त्यांनी यामागं अशी भावना असली पाहिजे की अकोले तालुक्यातून तो नैसर्गिक मार्ग जातो आहे नैसर्गिकरित्या, की जो तुम्ही जर पाहिलं तर नाशिक आणि
पुणे ज्या वेळेला जोडलं जातं आहे तर सरळच्या मार्गात अकोले जोडलं जातं आहे, संगमनेर आळेफाटा जोडला जातो आहे. तर मला वाटतं तसाच हा रेल्वे मार्ग व्हावा. आणि दुसरा आमचा शहापूर अकोले मार्गे शिर्डी ह्या पण रेल्वे मार्गाला लवकरात लवकर केंद्राकडे त्याची मागणी करावी आणि ह्या 2 मागण्या आमच्या पूर्ण कराव्या अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं संपूर्ण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो. धन्यवाद.